नमस्कार, मी पंजाब डक. जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा जोराचा पाऊस पडणार आहे ना, त्यांची देखील पेरणी होणार आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील चांगले वडीनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्या भागाकडे अद्यापही पाऊस आलेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आजपासून त्या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. आणि त्या ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही आणि त्यांच्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर चांगली ईदभर ओल गेली, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की तुम्हाला हे सांगू इच्छितो, पावसाळ्यामध्ये कसं असतं, मान्सून आल्याच्या नंतर पहिला पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर येतच नाही. पण हे अशी परिस्थिती आहे. आज आहे 24 जून, आज तर तुमच्या भागात सुरू झाला, लगेच 2 दिवसानं परत तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे असं करत करत 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की यावर्षी आमचे पाळीव प्राणी आहे, पशुधन आहे, तर त्याबद्दल तळ्यामध्ये पाणी येणार आहे का. त्या जे जे छोटे छोटे तळे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धारूरच्या घाटामध्ये खाली एक तळ आलेलं आहे, जे पादर तलाव आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक चांगला मोठा पाऊस येणार आहे आणि त्या तळ्यामध्ये आवक येणार आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्र, मुंबई पुणेकडे ह्या नाही 24 ते 30च्या दरम्यान मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्र, पुणे, त्या घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणाकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील त्या नदीला पाणी येणार आहे. त्याच्यात देखील थोडी थोडी आवक यायला सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं इकडं निळवंडे धरण, संगमनेरचे 2-4 छोटे छोटे धरण आहेत, त्याच्यात देखील थोडी थोडी आवक येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण मी म्हणलो होतं ना, यावर्षी जूनमध्ये थोडा पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे पडणार आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, पण हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. 2-3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, हे देखील दीर्घ अंदाज लक्षात घ्यायचा. तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे का, जुलैच्या मध्ये 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान काय ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. सगळीकडे होणार नाही, पण काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता, 10 दिवस लांबला होता, त्याचं खरं कारण सांगतो. काय झालं, हे जे म्हणत होते ना एलिनो वगैरे काही नसतं, तुम्हाला सांगू इच्छितो होणार आहे. तुमच्या भागाकडचा पाऊस सुरू झाला तर ते पाऊस काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, कडा, बीड ह्या परिसरात, केज ह्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तिकडे काय होणार आहे, म्हणजे 26च्या नंतर पाऊस येणार. 26 ते 10च्या दरम्यान तिकडे पाऊस पडेल. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्याकडे पाऊस येणार आहे. म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, खंडवा इकडल्या भागातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्याकडे काय होणार आहे, म्हणजे आता हे उद्याच्या म्हणजे 26 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत तुमच्या आपलं मध्य प्रदेशमध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे. मध्य प्रदेशच्या बाजूचे जे आपले जिल्हे आहेत, बुलढाणा जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, मध्य प्रदेशकडे पाऊस पडेल. त्याच्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते आपल्या मध्य प्रदेशच्या बाजूचे जे लगतचे जिल्हे त्यांना देखील चांगला रिमझिम पाऊस पडणार आहे. म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात ते देखील त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी. म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात